खूप खूप अभिनंदन मॅडम. थँक्यू. तुमचं नाव? माझे नाव ऐश्वर्या राजेश बहाटुळे. आपण कुठून आहात? मी छत्रपती संभाजीनगरची आहे प्रॉपर. तुम्ही सिलेक्शन कुठे झालं आपलं? माझं IDBI ESO मध्ये सिलेक्शन झालं. शुभम सर अकॅडमी बद्दल तुमचे 2 शब्दात काय सांगू शकता तुम्ही? शुभम सर अकॅडमी बद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे तसं तर, पण तरी मी 2 शब्दात सांगण्याचा ट्राय करेल. यश सर, फातिमा मॅम आणि शुभम सर सगळेच खूप मोटिवेशन देत राहतात कंटिन्यू. त्यांचे टेलिग्राम सेशन असतील किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, यामधून सगळ्या स्टुडंटला खूप फायदा होतो आणि मलाही खूप जास्त फायदा झाला त्याचा. तुमचे आई वडील काय करतात? माझे वडील नाही आहेत, एक्सपायर झालेले आहेत आणि ही माझी आई, आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. एक असं आहे की आईंचं जे स्वप्न होतं किंवा आई वडिलांचं जे स्वप्न होतं ते आज सत्यात उतरल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? खूप जास्त प्राऊड फिलिंग आहे ही माझ्यासाठी, आणि म्हणजे माझ्यापेक्षा तिच्या डोळ्यात दिसणारा आनंद खूप मोठा वाटतो मला. खूप छान वाटतंय. आई, आज आपली मुलगी एवढ्या मोठ्या अधिकारी झाली आहे, तर त्या आनंदाचा क्षण काय होता आपल्यासाठी जेव्हा कळलं की आपली मुलगी मोठी अधिकारी झाली आहे? सगळ्यात महत्त्वाचं सर, मी पण तिची व्हिडिओ ऐकायची, मला आवडायची खूप. सर जेव्हा व्हिडिओ म्हणजे ऐकायची ना, तर मला पण ऐकायची. तेव्हाच मी म्हणायचे सर फार कष्ट घेतात मुलांवर, एवढं सोपं नाही एवढं करणं. आणि एक आई म्हणून एकतर म्हणजे तिचे वडील नव्हते, एकटीने लहानचं मोठं करणं सगळं खूप अवघड होतं. जेव्हा तिचा रिझल्ट आला तेव्हा म्हणजे मी इतकी रडले, शब्द सांगू शकत नाही. आणि सरांचे थँक्यू म्हटले सरांबद्दल. आम्हाला माझी इच्छा एका मैत्रिणीने सांगितलं होतं की असा असा क्लास आहे, इथं तुम्ही जॉईन करा. तिने जेव्हा सांगितलं आम्ही जॉईन केला तिच्या म्हणल्यावर, आणि खरंच सक्सेस झालं. सरांनी एवढं छान मार्गदर्शन केलं, मी प्रत्येक क्लास तिचा ऐकायची मोटिवेशनचा. त्याबद्दल सगळ्या सरांचे पण धन्यवाद. आणि तिचा रिझल्टबद्दल काय बोलू, म्हणजे शब्दातसुद्धा सांगू शकत नाही, इतका आनंद आहे सर मला. मॅम, तुमच्या डोळ्यातून दिसतच आहे, कारण आपल्या मुलाचा आनंद. आणि एक ती मुलगी आहे, तुम्ही एक स्त्री असून पण आपल्या मुलीला इतक्या उच्च पदावर आणलंय, खरंच तुमचा अभिमान आहे. प्रत्येक आई ही सशक्त झाली पाहिजे आणि प्रत्येक मुलगी ही सशक्त झाली पाहिजे. तुम्ही बाकी मुलींना काय मेसेज द्याल की आता समजा तुम्ही जसं मुलीला घडवलंय, काही पालक आपल्या मुलीला पाठवत नाही शिक्षणासाठी, तुम्ही बाकी मुलींना पण काय मेसेज द्याल? बाकी मुलींना हेच मेसेज करेल की सर जे सांगतात त्याच गोष्टीवर पावलावर पाऊल ठेवून करायला पाहिजे, आणि पालकांनी पण हा सपोर्ट करायला पाहिजे. किती वेळ लागला तरी चालेल, पण ज्या दिवशी आपल्या लेकराचा रिझल्ट येतो त्या दिवशीचा आनंद असा असतो सर की शब्दात सांगू शकत नाही. हाच मेसेज मी सगळ्यांना. मॅडम, काही गोष्टी अशा असतात की ज्यावेळेस आपले जे आनंदाचे अश्रू असतात ना किंवा दुःखाचे अश्रू असतात ते आपण कुणासमोर दाखवू शकत नाही, पण ज्यावेळेस मुलीचा रिझल्ट आला त्यावेळेस आनंदाचे अश्रू आले असतील. त्या आनंदाच्या अश्रूच्या वेळेस तुमच्या मनामध्ये काय चाललं होतं? आनंदाच्या असल्यावर हेच वाटलं होतं, खूप स्ट्रगल तिनेही केलं, सरांनी जर सांगितलं त्या पद्धतीने केलं. आणि मी सिंगल मदर होते, सगळ्या समस्या आर्थिक असेल सगळ्याच असेल, खूप प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करावं लागलं. जेव्हा परीक्षा बाहेर यायच्या, कधी कधी मुंबईला, त्यावेळेस खूप स्ट्रगल झालं. जाणं तिला एकटे शक्य नव्हतं, प्रत्येक दोघीला राहायचं, तरीसुद्धा ते सगळं आम्ही त्याच्यातून केलं आणि आज सक्सेस आहे. धन्यवाद. मी फक्त यांच्यासाठी एवढंच म्हणेल, आई वडील हे फक्त शब्द नाहीत, ते आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ आहेत. आईचे मायेचे छत्र आणि वडिलांचे सुरक्षित पाठबळ या दोन्ही गोष्टी नसत्या तर आज आपण इथे नसतो. खरंच खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू.